नमस्कार. स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. स्वादिष्ट किचनमध्ये आपण खानदेशातील काही पारंपरिक पदार्थ पाहिले. तसाच एक चमचमीत आणि भाजीला काही नसेल किंवा अचानक जर घरी पाहुणे आले, तर घरच्या साहित्यात बनवली जाणारी अशी खानदेशातील डुबुक वड्यांची आमटी कशी बनवायची ते बघूया. सुरुवातीला आमटीसाठी लागणारं वाटण तयार करू आपण. वाटण करण्यासाठी मी हे 2 कांदे उभे उभे स्लाइस कापून घेतलेले. चांगले असे तांबूस रंगावरती भाजून घेऊ. कांदा छान भाजून झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊ. अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, ते आपण आता भाजून घेऊ. खरपूस होईपर्यंत ते छान परतवून घेऊ. खोबरं फार लवकर भाजलं जातं, त्यामुळे एकसारखं कालवणं फार गरजेचं आहे. खोबरं पण छान भाजलं गेलेलं आहे, त्यात आपण काढून घेऊ. त्याच गरम तव्यावरती आपण चमचाभर धणे आणि चमचाभर जिरं भाजून घेऊ. धणे जिरे छान भाजून झालेले आता काढून घेऊ आपण. भाजलेला कांदा खोबरा थंड होत आहे, तोपर्यंत आपण डुबुक वड्यांचं पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, हिंग, अर्धा चमचा ओवा आपण यात टाकणार आहे, चवीनुसार मीठ. सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊ आणि त्यात आपण लागत आता पाणी टाकणार आहे. खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आपल्याला. आपल्याला असे वडे घालता यायला पाहिजे, असं एवढं साधारण पीठ ठेवायचं आहे. हे बघा, वेळासाठी आपण हे आता बाजूला ठेवू आणि वाटण थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरच्या भांड्यात सगळं बारीक करून घेऊ. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकू, आलं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. चला, तर आता आपलं वाटण पण तयार आहे आणि पीठ पण भिजवून तयार आहे. तर आता आपण लगेच फोडणीची तयारी करू. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकू. तेल थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे तरी यायला पाहिजे म्हणून आपण थोडं तेल जास्त टाकू. 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पत्र आणि 2 लवंग आणि 3-4 मिरे टाकलेले. त्यात आपण करून घेतलेलं वाटण परतवून घेऊ छान. शेजारच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आमटीत जर गरम पाणी टाकलं तर छान अशी तेलाची तरी वर येते. आपण कांदा खोबरं वगैरे सगळं छान भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप काही भाजायची गरज नाही. 1-2 मिनटं छान असं परतवून घेऊ. लगेचच आपण याच्यात कोरडे मसाले घालू. हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला घालते मी. इथे आपण कोणताही मसाला आपल्या घरातला साठवणीचा मसाला टाकू शकतो. थोडंसं पाणी घालून आपण हे चांगले मसाले एकसारखे शिजू देऊ. एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवू, म्हणजे मसाल्यांना तेल सुटेल. मसाले छानच मिक्स झालेले. त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ. आपण पिठात घातलेले आमटीपुरतं आपण मीठ घालणार आहे आतमध्ये. आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यातलं पण पाणी मी यात टाकते. जवळजवळ 2.5 ग्लास पाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे. छान आता उकळ येऊ देऊ आपण. ती छान उकळायला लागलेली आहे, त्यामध्ये आता आपण असे वडे टाकणार आहे. ज्या ठिकाणी असे उकळ येत असते त्या ठिकाणी टाकायचे. सगळे वडे आपले टाकून झालेले आहेत. थोडा वेळ ते असेच उकळू द्यायचे. थोड्या वेळाने चमच्याने ढवळायचं. आता आपले वडे वर आलेले दिसतात ते बघा, म्हणजे ते छान सेट झालेले दिसतात ते. झाकण ठेवून आता आपण 3-4 मिनिटासाठी छान शिजू देऊ. बघा, सगळे वडे आता वर आलेले आहेत, म्हणजे आपले वडे छान शिजलेले आहे. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे भाजीला. आता गॅस मी आता बंद करते. छान आमटी शिजलेली आहे. कमीत कमी साहित्यात होणारी चमचमीत अशी डुबुक वड्यांची आमटी तुम्ही पण नक्की एकदा करून पहा
आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.